सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस प्रशासन अलर्ट झालंय. या पार्श्वभूमीवर काल रात्री पोलिसांनी शहरातील विविध भागांमध्ये धडक मोहीम राबवली आणि टवाळखोरांना चांगलाच धडा शिकवलाय. नाशिक शहरात गुन्हेगारी घटनांची मालिका सुरू झाली आहे. खून, हल्ले, दरोडे या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी काल रात्री शहरातील विविध भागामध्ये धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेमध्ये पोलिसांनी मोकळ्या मैदानात दारू पिणाऱ्या टोळक्यांना पकडलं, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद दिला, तसेच ट्रिपल सीट करणारे, टवाळक्या करणारे तरुण यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 109 टवाळखोरांना जेरबंदीत घेतलंय. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी पोलिसांनी राबवलेली ही मोहीम म्हणजे दिलासा देणारी कारवाई ठरली आहे. पोलिसांची ही कारवाई फक्त टवाळखोरांवर मर्यादित राहणार नाहीये, तर अशा मोहिमा सातत्यानं सुरू राहतील असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय. आता या कारवाईनंतर गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि पोलिसांची धडक मोहीम सुरूच राहिली पाहिजे अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.